नमस्ते मित्रांनो, सोमेश रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो. आज आपण पंढरपूर रेल्वे स्टेशन आणि तेथील प्रवाशांच्या मागण्या याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक नगरी आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री विठुरायाची नगरी आहे. या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून लाखो वारकरी या ठिकाणी दर्शन येत असतात. महाराष्ट्रातून पंढरपूरला येण्यासाठी काही कमी प्रमाणामध्ये रेल्वे आहेत. त्यामध्ये कोल्हापूर धनबाद एक्सप्रेस असेल, कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस असेल, या पंढरपूरहून जातात. त्याबरोबरच दादर सातारा एक्सप्रेस, त्याबरोबरच म्हैसूर पंढरपूर एक्सप्रेस, परळी वैजनाथ सांगली एक्सप्रेस, अशा प्रकारच्या काही कमी प्रमाणामध्ये रेल्वे या पंढरपूर येथून जातात. त्यामुळे पंढरपूरला येण्यासाठी प्रवाशांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो आणि महाराष्ट्राच्या बाहेरून येणाऱ्या लोकांना तर पंढरपूरला येणं खूप अवघड होतं. त्यामुळे भारतीय रेल्वेने या पंढरपूर क्षेत्रासाठी अजून नवीन रेल्वे सुरू करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये पंढरपूरच्या लोकांची प्रमुख मागणी म्हणजे पंढरपूर मुंबई चंद्रभागा एक्सप्रेस ही दररोज सुरू करावी, अशी पंढरपूरच्या आणि सर्व वारकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे पंढरपूरची कनेक्टिव्हिटी ही मुंबईशी चांगली होणार आहे. मुंबई, पुणे, दौंड, कुर्डुवाडी या मार्गाने ही गाडी धावणार आहे. त्यामुळे पंढरपूर ते मुंबई ही गाडी दररोज सुरू व्हावी आणि या गाडीला चंद्रभागा एक्सप्रेस असं नाव द्यावं. त्याबरोबरच साईनगर शिर्डी पंढरपूर एक्सप्रेस ही गाडी कोरोनाच्या पूर्वी चालू होती, ती गाडी आता बंद आहे. ही गाडी चालू झाल्यानंतर साईनगर शिर्डी येथे साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर आपण पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी ही गाडी खूप चांगल्या प्रकारे कनेक्टिव्हिटी करणार आहे. त्यामुळे दोन्ही देवस्थानांना चांगल्या प्रकारे जोडण्याचं काम या रेल्वेमुळे होणार आहे. त्याबरोबरच इंदोर दौंड एक्सप्रेस जी दौंड येथेच थांबते आणि दौंड येथून ही इंदोरला म्हणजे उज्जैनला जाऊन ही इंदोरला जाते. त्यामुळे ही गाडी कुर्डुवाडीपर्यंत वाढवावी. त्यामुळे पंढरपूरच्या लोकांना कुर्डुवाडी येथे बसून उज्जैनला जाणं सोपं होणार आहे. किंवा ही गाडी पंढरपूरपर्यंत जरी वाढवली तर खूप चांगलं होणार आहे. त्यामुळे पंढरपूर ते उज्जैन या दोन देवस्थानांना जोडण्यासाठी ही गाडी खूप महत्त्वाचं काम करणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांची कनेक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे होणार आहे आणि या दोन देवस्थानांसाठी ही गाडी तर खूप महत्त्वाचं काम करणार आहे. या गाडीमुळे 3 राज्यांची कनेक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे होणार आहे. त्याबरोबरच उधना पंढरपूर एक्सप्रेस ही गाडी सद्यस्थितीला स्पेशल एक्सप्रेस म्हणून धावत आहे. ही गाडी ही कंटिन्यूमध्ये चालवावी अशी प्रवाशांची मागणी आहे. त्यामुळे गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, या 2 राज्यांची कनेक्टिव्हिटी चांगली होणार आहे. या गाडीमुळे जळगाव, मनमाड या मार्गावरील लोकांना पंढरपूरला येणं खूप सोयीचं होणार आहे. त्यामुळे पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चांगली सोय होणार आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी, स्थानिक आमदार असतील, पंढरपूरचे खासदार असतील, या सर्वांनी एकत्र येऊन रेल्वे प्रशासनाशी तसा संवाद करून, त्यांच्याशी पत्रव्यवहार करून या रेल्वे कशा पंढरपूरला आणता येतील यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. ज्यामुळे वारकऱ्यांची चांगली सोय होणार आहे. महाराष्ट्रातून लाखो वारकरी हे पंढरपूरला येत असतात. त्यांना पंढरपूरला येण्यासाठी बसचं साधन, इतर प्रायव्हेट वाहनांचं साधन अवलंबावं लागतं आणि यासाठी खूप मोठा खर्च येतो. रेल्वे ही कमी खर्चामध्ये आपल्याला पंढरपूरला येण्यासाठी खूप चांगलं साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील असतील, महाराष्ट्राच्या बाहेरील वारकरी असतील, या सर्वांसाठी रेल्वे ही खूप चांगलं माध्यम आहे. त्यामुळे पंढरपूरला अजून नवीन नवीन रेल्वे चालू होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे दुसऱ्या राज्यांचीही कनेक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे पंढरपूरला होणार आहे. आपण काशीला जातो, आपण वाराणसी, आपण उत्तराखंडला जातो, आपण द्वारकेला जातो, इकडं जगन्नाथपुरीला जातो. या ठिकाणी रेल्वेची कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्याकडचे खूप मोठे भाविक त्या ठिकाणी जाऊ शकतात. पण त्या ठिकाणचे भाविक पंढरपूरला येण्यासाठी आपल्या इकडे पंढरपूरची कनेक्टिव्हिटी कमी पडते. साईनगर शिर्डी येथून दिल्लीची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. तशाच प्रकारे पंढरपूर येथूनही दिल्लीसाठी रेल्वे चालू होणं गरजेचं आहे. पंढरपूर येथून दक्षिण भारतामध्ये जाण्यासाठी आपल्याला खूप कमी प्रमाणात रेल्वे आहेत. फक्त म्हैसूर पंढरपूर एक्सप्रेस सोडली तर पंढरपूरहून दक्षिण भारतासाठी दुसऱ्या रेल्वे नाहीत. त्यामुळे
रेल्वेनी आणि या स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपले रेल्वे प्रवासी संघाचे खूप लोक यासाठी धडपड करत आहेत. पण यांच्या कामाला यश येण्यासाठी लोकप्रतिनिधींनी यामध्ये पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ही गोष्ट लवकर होणार आहे आणि सर्व प्रवाशांची यामध्ये चांगली सोय होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी अजून पंढरपूरहून नवीन रेल्वे सुरू करून संपूर्ण भारताची कनेक्टिव्हिटी ही पंढरपूरला करावी, जेणेकरून या ठिकाणच्या वारकऱ्यांची चांगली सोय होणार आहे. ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. रेल्वेविषयी काही प्रश्न असतील तेही आपण कमेंट करून मांडू शकता. सर्वांचे मनापासून धन्यवाद.